मिस्टर महाजनचा नव्याने एक ब्लॉग येतोय. अभी मजा आएगा ना भिड़ो. डेली ब्लॉग चालू करायचे आहे. ये क्या बात करता है यार. हे माझं म्हणजे जे कन्स्ट्रक्शनचं घर आहे, नवीन जे घर बांधत आहे ते आहे. याचा पूर्ण व्ह्यू मी तुम्हाला टाकेल. आज कॉलेजला सुपरविजन आहे. तो रहने दो फिर. सुपरविजन आज माझा चार्ट चालू झाला आहे, माझा स्वतःचा. आणि माझ्या सुपरविजन स्टार्ट झाल्यामुळे आजपासून मी विचार केला की डेली ब्लॉग तरी करायचा. कारण यूट्यूब चॅनलचे जे वॉच टाईम आहे तो खूप मागे येतोय. अरे कहना क्या चाहते हो. खाली क्लोज होत चाललाय. तर कंटिन्युअली डेली ब्लॉग माझे वॉच करा. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. तर भुसावळ रोड आहे, हा इकडून यावलला येतो. आणि काय आहे दररोजच्या दररोज की जेव्हा मी या रोडाने येतो तेव्हा मला नाही का दररोज गाडी चेक करावी लागते एका ठिकाणी थांबून. विषय असा आहे, हा चाचा ये सवेरे सवेरे क्या मेरे को यही देखने का है क्या. रस्ता इतका चांगला, इतका स्मूथ आहे ना की ही गाडीचा काही ना काही पार्ट आपटलाच जातो. या रस्त्याचं काम आहे. आणि आता तो देवानं बी ब्राईटनेस वाढायला सुरुवात केलेली आहे. इकडं सर्व कोरडी जमीन आहे, आता पाण्याची झाली आहे मस्त. मला जाताना तापी नदीचा पूल लागतो आणि खूप मोठा आहे असं इकडे. तोच एकेकाच रस्त्यानं जाणं कसं काही न्यू नाही, मग त्याच्यामुळे ब्लॉग काही रेग्युलर बनवता येत नाही. पण आजपासून चालू करायचा निर्णय घेतला आहे, बघूया. कॉलेजची पार्किंग आहे आणि सर्व स्टाफच्या गाड्या इकडे. आणि एक आपली आरी आहे, माझी गाडी आहे आणि माझ्या गाडीची गर्लफ्रेंड आहे. ही लोकेश दादांची गाडी आहे, स्कूटी. लोकेश दादांचे बी सुपरविजन आले, माझ्या गाडीची गर्लफ्रेंड आहे म्हणून दोघे आजूबाजूला आहे. आणि दोन चोर चालले, दोन सुपरविजनच्या नांदामध्ये नाही का चोरी करत आहे पैता कॉलेजच्या बाहेर. ग्लो पाय ग्लो ग्लो ग्लो. बघू वडे खाणे जा रे वडे. इथले खतरनाक आहे ना. आम्ही पोरगेले पिझ्झा, बर्गर, सँडविच आवडू, बाकी स्वतः वडेच खाऊ फक्त. म्हणजे पोरगीसाठी अमाप पैसा खर्च करू, पण मित्र असले म्हणजे वडेच खाऊ. जास्त भूक लागली आहे. माझ्या दोन्ही कलिग्स आहे, लोकेश चौधरी आणि रितेश फालक. तू 6 आणले का. 2 ना. हा सुपरविजन झालं, 2 सुपरविजन झालं. समथिंग 3 ते 5चे सुपरविजन आहे. माझ्याबरोबरचे लोकेश सर ते करत आहे. मी जातो आता घरी. आणि आमच्या कॉलेजचा दुपारचा व्ह्यू आहे. इतलं भयानक ऊन आहे ना, उन्हामध्ये लोकांना वाटतं की शिक्षकाची लाईफ चांगली आहे, पण एकदा ही सणभाव आहे उन्हाचं बी की ड्युटी कशी राहते. तिथे बी इथला तपातप का करतोय, कोणाशी भानगड झाली आहे, इतका तपतोय. 42 डिग्रीचं टेम्परेचर आहे देवाचा आता.